जय खानदेश मंडळी, मी आहे तुमची सोनल हिराव आणि आज मी बनवणार आहे कच्च्या कैरींचं लोणचं, म्हणजे ते पण आंबट गोड। याच्यात काही जास्त मसाला लागत नाही, मी तुम्हाला दाखवणारच आहे। या गावावरून कैऱ्या आल्या त्यात, तर म्हटलं काय करावं आणि आम्हाला खिचडीसोबत असंच काहीतरी चटपटीत लागतं, म्हणून म्हटलं चला की आता जर 3 कैऱ्या आहेत तर त्याचं छान असं चटपटीत आंबट गोड कैऱ्या बनवून घेऊया। तर मी 3 कैऱ्या घेतल्यात, साधारणतः 1 किलो कैऱ्या असतील। त्यांना स्वच्छ पाण्याने धुतल्यानंतर असं साल काढून घ्यायची आहे। अशा प्रकारे सगळ्या कैऱ्यांची साल काढून घ्यायची आपल्याला। साल काढून झालेली आहे। आता आपण लसूण जे आहेत ते लसूण घेऊन घेणार आहोत। 1 पाकळी फक्त घेतलेली, म्हणजे 1 कळी घेतलेली आहे। या लसणाची पण आपण अशा प्रकारे काय करणार आहोत, साल काढून घेणार आहोत। अशा प्रकारे लसणाची साल काढून घ्यायची आहे। त्यानंतर आपण याला बारीक कुटून घेणार आहोत। लसूणचं आपण आता छान ठेचून घेणार आहोत, बारीक करून घेणार आहोत, जास्त नाही। 8 ते 9 पाकळ्या टाकल्या त्यात मी। आता आपण मी जे ह्या कैऱ्या आहेत त्या कैरींचे बारीक बारीक असे तुकडे करून घेणार आहे। या कैरींचे आपल्याला असे बारीक बारीक छान तुकडे करून घ्यायचे। जास्त मोठे पण नाही ठेवायचे, जास्त छोटे पण नाही, मीडियम साईजचे ठेवायचे आहेत। असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत। त्या सगळ्या कैऱ्या ज्या आहेत त्या बारीक छान कापून झालेल्या आहेत। लसूण जे आहे ते पण छान ठेचून झालेले आहेत। त्याच्यात आता मी लाल मिर्च पावडर टाकणार आहे। तुम्हाला जेवढं तिखट हवं आहे त्या हिशोबाने मी 2 चम्मच लाल तिखट टाकते आणि परत त्याला असं मिक्स करून घेणार आहे। आता या कंटेनरमध्ये आपण ह्या ज्या कैऱ्या आहेत कापलेल्या त्या टाकून घेणार आहे। अशा प्रकारे आपण सगळ्या कैऱ्या या कंटेनरमध्ये टाकून घेऊ। तेल गरम करण्यासाठी पातेली ठेवलेली आहे आणि त्यामध्ये मी आता तेल घालून घेत आहे। जास्त तेलाची आवश्यकता नाही, कमीच तेल टाकायचं आहे आपल्याला याच्यात। तेल गरम होत आहे तोपर्यंत आपण कैरींमध्ये मीठ, साखर ते घालून घेऊया। आता याच्यामध्ये मी स्वादानुसार मीठ, 1 वाटीभर साखर टाकून घेतलेली आहे, कारण की आम्हाला हे आंबट गोड लागतं, म्हणून मी 1 वाटी। छान गरम झालेलं आहे, तेलही छान गरम झालेलं आहे। त्याच्यामध्ये मी मोहरी टाकून घेत आहे। आता यामध्ये मी जे तिखट वाटून घेतलं होतं ते तिखट याच्यात टाकून देणार आहे। आता हे गरम तेल जे आहे ते आपण याच्यात टाकून घेणार आहोत तिखटवरती। असं छान मिक्स करून घेऊया। कंटेनर जे आहे ना ते एकदम कोरडं पाहिजे, त्याच्यात पाणीचा एकही थेंब राहता कामा नये। अशा प्रकारे आपलं हे आंबट गोड लोणचं जे आहे ते बनून तयार आहे। हे जे आहे ना ते तुम्ही फ्रीजमध्ये कमीत कमी 8 दिवसासाठी ठेवू शकतात। जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच तिला लाईक करा, फॉलो करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।